नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी रेशनच्या तांदळापासून कुरकुरीत क्रिस्पी आणि हा असा छान बेने डोसा तेही रेशनच्या तांदळापासून बनवलेला आहे. सोबत खोबऱ्याची चटणी इतकी अप्रतिम झाले. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता इथे मी बेने डोसा बनवण्यासाठी 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि तेही रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. त्याच वाटीने मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी दुसरे तांदूळ देखील घेऊ शकताय, पण रेशनच्या तांदळापासून हे छान डोसे होतात. तर अर्धी वाटी पोहे, 2 चमचे मेथी आणि 2 चमचे चणा डाळ कच्ची घेतलेली आहे. तर हे रेशनचे तांदूळ असल्यामुळे याला 2 ते 3 वेळा छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे 4 ते 5 तासांसाठी भिजत घालायचं आहे. जर समजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी बनवायचे तर आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजता भिजत घाला आणि 10 वाजता वाटायला घ्या. हे 5 ते 6 वाजता भिजत घातलेले होते आणि 10 वाजता बरोबर वाटायला घेते. तर छान आपले डाळ तांदूळ भिजलेले आहे. तर याच पाण्याने याच्यामध्ये जे पाणी आहे त्याच पाण्याने आपण हे बारीक करणार आहोत. तर मी तांदूळ थोडे-थोडे घेऊन अशा पद्धतीनं एकदम बारीक असे हे मिक्सरला वाटून घ्यायचे. तुम्ही बघू शकता जास्त पाणी घालायचं नाही ना तर पीठ व्यवस्थित फुगणार नाही. तर अशा पद्धतीनं सगळे तांदूळ मी बारीक करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. कारण मीठ मी अगोदरच घालते, नंतर मीठ ते व्यवस्थित लागत नाही. मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित या पिठाला मिक्स करून ठेवायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित आपल्याला हे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पिठामध्ये. तर अशा पद्धतीने हे पीठ व्यवस्थित तयार झाले. तर माझ्या आजीची एक ट्रिक होती, की पीठ आपण भिजवायला घालतोय तेव्हा त्यामध्ये 1 चमचा मध्ये बरोबर तेल घालायचं आणि त्यानंतर अजिबात त्याला हलवायचं नाही. तर ही ट्रिक मी नेहमी वापरते त्यामुळे पीठ छान फुगले जाते. बरोबर रात्री 10 वाजता वाटून मी हे पीठ रात्रभर फुगण्यासाठी ठेवलेलं होतं. तर हे पीठ उतू येऊन पूर्ण परातीच्या बाहेर गेलं होतं आणि त्यानंतर मी हे काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इतकं सुंदर छान पीठ भिजलेलं आहे. एकदम असं फुगलेलं आहे पीठ आणि छान आंबतही आलेलं आहे. तर आता आपण चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं मी बारीक करून घेतलंय. 2 चमचे चण्याची डाळ घेतली आणि 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. आणि मिरच्या ज्या आहेत त्या 5-6 घेतलेल्या आहेत, पण मी त्या भाजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे यामध्ये भरपूर सारी आणि त्यानंतर यामध्ये 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्हाला जर अजून छान याची टेस्ट हवी असेल, तर यामध्ये तुम्ही 2 चमचे दही ॲड करू शकता. इतकी सुंदर टेस्ट येते ना, अगदी छान अशी चटणी तयार होते. चटणी मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे आणि ती एका टोपामध्ये काढून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी छान अशी बारीक अशी चटणी वाटलेली आहे. तर ती एका टोपामध्ये काढून घ्यायचं आहे. गॅसवरती एक छोटं पॅन ठेवायचं आहे. त्यामध्ये हिंग टाकायचा आहे, राई टाकायची आहे, जिरे टाकायचे आहेत आणि कढीपत्ता टाकायचा आहे. आणि ही फोडणी थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या याची चटणीमध्ये फोडणी द्यायची आहे. तर अशा पद्धतीनं ही चटणी शिजवायची नाही, अगदी छान अशी तयार होते. तर आपण डोश्याची भाजी बनवून घेऊ. त्यासाठी 2 चमचे तेल मी कढईत घेतलेले आहे. त्यानंतर हिंग घातलेला आहे. थोडीशी राई घालायची आहे अर्धा चमचा आणि थोडेसे अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत. कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत, मिरच्या टाकायच्या आहेत आणि बारीक केलेला कांदा, बारीक असा चिरून घेतलेला मी कांदा 2 घेतले होते, ते यामध्ये टाकायचे आहेत. 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 चमचा चण्याची डाळ टाकायची आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, मीठ आणि कोथिंबीर टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इतकी अप्रतिम ही भाजी होते. अगदी सुंदर अशी तुम्ही कलरच बघू शकता. अगदी छान असा झालेला आहे. तर भाजी देखील तयार झाली. आता डोश्याचा तवा घ्यायचा आहे, गरम करायचा आहे. थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा डोसा एक पळी घालून आपल्याला हा बॅटर तव्यावरती व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी मी थोडासा जाड केलेला आहे आणि त्यानंतर यावरती पेरी-पेरी मसाला मी टाकलेला आहे. पेरी-पेरी मसाला व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. भरपूर सारं बटर घालायचं आहे आणि सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. तर अर्धा चमचा मी बटाट्याची भाजी यावर पसरून घेते. भरपूर सारं बटर घातलेलं आहे आणि त्यानंतर हा डोसा तुम्ही बघू शकता इतका क्रिस्पी आणि चवीला तरी अप्रतिम असा हा तयार झालेला आहे. तर इथे मी पळसाची पानं घेतली आहेत. पळसाच्या पानावरती हा डोसा ठेवलेला आहे आणि चटणी तयार झालेली ठेवलेली आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.